तुमच्या बिल्डिंग मध्ये किती वेळ थांबला? आता जवळजवळ 15-20 मिनिटं होते. हा ना. हो. आणि तुम्ही स्वतः जाताना बघितला? तो इथून पळाला, तो त्या जिन्यात होत्या आमच्या पार्किंगच्या, तिथून पळाला आणि तिथून तो उडी मारून या समोरून इकडे वरती निघून गेला. आम्ही मध्येच घरात. किती जाणार? 7 जणांना जखमी. ती लाईव्ह दृश्य आपल्याला दाखवतायत. महेश ज्या ठिकाणी बिबट्या आधी लपून बसला होता तो आता तिकडनं इकडे तिकडे पळत सुटला असं दिसतंय. सध्या तो नेमका कुठे काही समजू शकले का रेस्क्यू टीमला, आणि त्या दृष्टीनं प्रयत्न नेमके काय होत आहेत? महेश, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? महेश सोबत आपला संपर्क तुटलाय. आपण महेशला पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र ऑपरेशन बिबट्या सध्या नाशिक शहरात राबवलं जात आहे. त्या ठिकाणी स्वतः मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित आहेत आणि ते सुद्धा या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना करतायत. नेमकं रेस्क्यू कसं करावं याबद्दल चर्चा देखील सुरू होती. आपण बघतोय ती जाळी देखील आणली गेलेली आहे ज्यामध्ये बिबट्याला जेरबंद केलं जात असतं. ट्रँक्युलायझर्स आहेत ते देखील आणले गेलेले आहेत. वनविभागाचे कर्मचारी अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही वेळापूर्वी आपण आमदार सीमा हिरे यांच्यासोबत सुद्धा बोललो आणि त्या देखील घटनास्थळी पोहोचतायत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या बिबट्याला नेमकं कधीपर्यंत जेरबंद केलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत वनविभागाकडनं, पोलीस प्रशासनाकडनं या बिबट्याला जेरबंद करण्याचे. नाशिकमध्ये गंगापूर रोड परिसरात बिबट्याचा हा धुमाकूळ सध्या पाहायला मिळतोय आणि या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुद्धा वनविभागाकडनं सुरू आहेत. महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. पुन्हा एकदा महेश, रेस्क्यू टीमला बिबट्या नेमका कुठे कळू शकलाय का? कारण बिबट्या सातत्यानं इकडनं तिकडे पळ काढतोय, जागा बदलतोय, त्यामुळे त्याला पकडणं थोडंसं आव्हानात्मक बनलेलं आहे. महेश, काय अपडेट आहे सध्याची? अगदी खरं अजिंक्य. खरं तर भरवस्तीत हा बिबट्या शिरल्याने खरं तर अथक प्रयत्न जे आहे ते वनविभागासह पोलीस प्रशासनाला करावा लागत आहे. सुरुवातीला तो एका बेकरीमध्ये शिरलेला होता, त्या ठिकाणी एका कर्मचाऱ्यावर त्याने हल्ला केला. त्यानंतर जर बघितलं तर त्याने पुन्हा पळ काढला आणि एका बिल्डिंगमध्ये तो शिरला होता आणि त्याच्यानंतर जर बघितलं या बिल्डिंगमध्ये रेस्क्यू करत असताना एका वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर या बिबट्याने हल्ला चढवलेला आहे. याच्यामध्ये वनविभागाचे जे कर्मचारी आहे ते गंभीर जखमी झालेले आहेत. त्यानंतर रेस्क्यूच करत असताना त्या बिबट्याने पुन्हा पळ काढला. आता तो मागच्या साईडला जो आहे तो पळून गेलेला आहे आणि त्याला शोधण्यासाठी वनविभागाचं जे रेस्क्यू पथक आहे ते या ठिकाणी गेलेलं आहे. आपण जर दृश्यांमध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात वनविभागाचे कर्मचारी असतील, पोलीस प्रशासन असेल, हे खरं तर बिबट्याला पकडण्यासाठी जे आहे ते अथक प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. खरं तर आता हा जो बिबट्या आहे तो आक्रमक झालेला आहे आणि त्याने एका नागरिकासह बघितलं तर दुसऱ्या एका वनकर्मचाऱ्यावर हल्ला केलेला आहे आणि रेस्क्यू करत असताना खरं तर हा हल्ला जो आहे तो त्याने केलेला आहे. त्यामुळे आता हा बिबट्या जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि त्याला पकडण्यासाठी वनविभाग जे असेल ते अथक परिश्रम या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन हे स्वतः फील्डवर उतरलेले आहे. अगदी त्यांनी आतमध्ये जात खरं तर बिबट्याला पकडण्यासाठी ते देखील मैदानात उतरलेले आहे आणि वेळोवेळी जे आहे ते त्यांच्याकडनं वनविभागाकडनं असेल, पोलीस प्रशासनाकडनं असेल माहिती घेत आहे, मार्गदर्शन करत आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये या बिबट्याला पकडणं फार गरजेचं आहे, कारण आतापर्यंत 2 नागरिकांवर त्याने हल्ला चढवलेला आहे आणि 2-3 जे नागरिक आहेत ते याच्यामध्ये किरकोळ जखमी झालेले आहेत. त्यामुळे एकूणच आता भर वस्तीमध्ये हा बिबट्या शिरल्यानं खरं तर नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे. पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून बघ्यांची गर्दी जी आहे ती हटवलेली आहे, कारण नागरिक जे आहे ते बिबट्या पळाला नागरिकांना देखील हटवण्याचे जे काम आहे ते पोलीस प्रशासन असेल, वन विभाग असेल, हे वेळोवेळी करताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते वन कर्मचारी असतील, पोलीस प्रशासन असेल, त्याला पकडण्यासाठी जे आहे ते आटोकाट जे प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि स्वतः पोलीस फाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वन विभागाचा असेल, पोलीस कर्मचाऱ्यांचा असेल तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये बिबट्यांचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला
बघायला मिळतोय. आतापर्यंत अनेक झाडकांवर त्याने हल्ले केलेले आहेत. असे अनेक बिबटे जे आहेत ते नाशिकमध्ये आहेत. खर तर आजूबाजूच्या जंगल परिसर असेल, नैसर्गिक अधिवास असेल, या ठिकाणी जो आहे तो बिबट्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढते आहे. आर्टिलरी सेंटर परिसर असेल किंवा भोसला मिलिटरी स्कूलच्या मागचा परिसर आहे, ज्या भागामध्ये जंगल आहे, अशा ठिकाणी हे जे बिबटे आहे हे खरं तर राहतं. मात्र आता ते मानवी वस्तीकडे सुरू लागले, नागरिकांवर हल्ले करू लागले. त्याच्यामुळे आता या बिबट्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या ज्या सूचना आहेत त्या राज्य सरकारने दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं आता राज्य सरकार या बिबट्यांच्या संदर्भात काय महत्वाची पावले उचलतात ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. आपण जर बघितलं तर बिबटे जे आहे बिबट्याची जी माझी असते ती वर्षामध्ये 2 वेळेस खरं तर या ठिकाणी पिल्लांना जन्म देते. एका वेळेस 4 पिल्लांचा जन्म देते आणि एका वेळेस 4 पिल्लांचा जन्म होतो आणि त्यांचा प्रजननाचा काळ देखील हा खरं तर चालू असतो. त्याच्यामुळे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला बघायला मिळते. ऊसाच्या शेतामध्ये असतील किंवा अशा अनेक ठिकाणी काही दिवसांपूर्वी नगरमध्ये देखील असेल किंवा पुण्याच्या जुन्नरमध्ये देखील या बिबट्याने जे आहे ते हल्ले चढवलेले होते आणि याच्यामध्ये नागरिक जे आहे ते जखमी झालेले होते. त्यामुळे बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी जी मागणी आहे ती नागरिकांकडून होत असते. त्याच्यामुळे आता राज्य सरकार त्या दिशेने नेमकी कसे पावलं उचलता हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे. आणि महेश, एक आणखीन प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन ते कर्मचारी अधिकारी बिबट्याला पकडण्यासाठी, जेरबंद करण्यासाठी दाखल झाले, हे ठीक आहे, पण स्वतः मंत्री गिरीश महाजन यांना सुद्धा यासाठी उतरावं लागलेलं आहे. ते स्वतः तिकडे उपस्थित आहेत जातीनं. याबद्दल नेमकं काय सांगते? अगदी खरं आहे अजिंक्य. खरं तर जशी ही माहिती गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचली तसे ते जे आहे या ठिकाणी दाखल झाले आणि नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या कामगार नगर या ठिकाणी ते दाखल झाले आणि स्वतः फील्डवर उतरत त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी खरं तर मैदानात उतरलेले आहे आणि वेळोवेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून, अधिकाऱ्यांकडून ते माहिती घेताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि त्यांना मार्गदर्शन करताना देखील दिसून येत आहे. खरं तर ही पहिली वेळ नाही, असे अनेक वेळेस गिरीश महाजन जे आहे ते मैदानात उतरताना आपल्याला अनेक ठिकाणी दिसलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी संकट आलं, आपत्ती आली, त्या ठिकाणी गिरीश महाजन जे आहे ते जातीने उपस्थित असतात आणि या सगळ्याविषयी जे आहे ते मार्गदर्शन असेल किंवा मैदानात उतरून काम करण्याचं जे काम आहे ते मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून केलं जातं. त्यामुळे आता देखील पुन्हा एकदा ते नाशिकमध्ये उतरलेले आहे आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आहे ते मार्गदर्शन करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. ठीक आहे, मग काय नेमकी सध्याची आणखीन अपडेट आहे? कारण सातत्यानं बिबट्या आपली जागा बदलतोय असंच दिसतंय आणि 3 जणांवर त्यानं हल्ला केलेला होता, आधी ते समजलेलं होतं. आणखी काही अपडेट या संदर्भात मिळते का? ज्यांच्यावर हल्ला झालेला होता त्यांची प्रकृती नेमकी सध्या कशी आहे? त्यांना उपचार दिले गेलेत का? काय नेमकी त्याबद्दलची अपडेट आहे? अगदी खरं आहे अजिंक्य. खरं तर याच्यामध्ये आतापर्यंत 3 जणांवर या बिबट्याने जे आहेत ते हल्ले केलेले आहे आणि काही जणांवर किरकोळ जे जखमी आहे ते देखील झालेले. मात्र या सगळ्यांवर उपचार करण्यात येत आहे. मात्र बिबट्या हा मोठा आहे. महेश, मला माफ करा, मी थांबवतोय तुम्हाला काही क्षणांसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.